तुम्ही पण कामानिमित्ताने किंवा शिक्षणासाठी घरापासून लांब राहताय का? किंवा तुमचं घर तुम्ही भाड्याने दिलं असेल तर अशा रेंटने राहणाऱ्या आणि रेंट देणाऱ्या दोघांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि कर्मचारी भाड्याने घर घेऊन राहतात। इतर शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे। पण या सगळ्यांसाठी आता नवे नियम लागू करण्यात आलेत। नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे भाड्याने राहणारे आणि भाड्याने जागा देणारे घर मालक आणि भाडेकरू या दोघांनाही हे नियम माहिती असणं आवश्यक आहे। नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। देशात भाड्याने राहणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे केंद्र सरकारने भाड्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन भाडे करार नियम 2025 लागू केलाय। या नियमांमुळे भाडेकरू आणि घर मालक या दोघांचेही हक्क सुरक्षित राहतील। भाडेकरूंसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आलेत। नवीन कायद्यानुसार भाड्याने घर घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे। 5 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं, नोंदणी अनिवार्य आहे। भाडे करार साइन केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत त्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे। नोंदणी न केल्यास 5000 रुपये इतका दंड लागू होऊ शकतो। त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट देखील आवश्यक आहे। जे लोक रेंट ॲग्रीमेंटने राहणार नाहीत त्यांचं नुकसान होऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सिक्युरिटी डिपॉझिट। घर मालक अव्वाच्या सव्वा सिक्युरिटी डिपॉझिट घेतात। काही वेळा रेंट देण्यामध्ये टाळाटाळ किंवा उशीर झाला तर सिक्युरिटी डिपॉझिट असावं हा त्यामागचा उद्देश आहे। मात्र काही वेळा नियम मोडून अतिशय जास्त प्रमाणात सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जातं। या सगळ्यांवर चाप लावण्यासाठी हा नियम लागू केलाय। सिक्युरिटी डिपॉझिटवर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। आता घरासाठी जास्तीत जास्त 2 महिन्यांचं भाडं इतकंच सिक्युरिटी डिपॉझिट घर मालक घेऊ शकतात। व्यावसायिक जागेसाठी जास्तीत जास्त 6 महिन्यांचं डिपॉझिट ते घेऊ शकतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, भाडेवाढ। भाडेवाढ करण्यापूर्वी घर मालकाला निश्चित नियमांनुसार आणि अगोदर सूचना देणं अनिवार्य आहे। करार संपल्यानंतर नवीन करार करताना तो भाडं वाढवू शकतो, पण त्याला मध्येच आपला मनमानी कारभार करता येणार नाही, मध्येच भाडं वाढवता येणार नाही। भाडेकरूला अचानक घर सोडण्यास सांगता येणार नाही, त्याला आधी मुदत द्यावी लागेल। त्यामुळे कोणी घर देतं का घर अशी परिस्थिती भाड्याने राहणाऱ्या लोकांवर येणार नाही। चौथा महत्त्वाचा मुद्दा, वाद लवकर सोडवले जाणार। म्हणजे भाड्यासंबंधीचे वाद 60 दिवसांच्या आत सोडवण्यासाठी खास भाडे न्यायालय आणि लवाद स्थापन करण्यात आलंय। त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणं आता तातडीने निकालात काढली जावीत, हा यामागचा मूळ उद्देश आहे। बरं, घर मालकांसाठी महत्त्वाचे काय काय फायदे आहेत? तर पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे TDS मध्ये मोठी सूट। भाड्याच्या उत्पन्नावरील TDSची मर्यादा ही वार्षिक 2.4 लाखांवरून वाढवून थेट 6 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे कॅश फ्लो सुधारेल। भाड्याचं उत्पन्न आता हाऊसिंग प्रॉपर्टीमधून मिळणारं उत्पन्न या श्रेणीमध्ये समाविष्ट केलंय, ज्यामुळे कर भरणं आता सोपं होणार आहे। दुसरं म्हणजे वेगाने कारवाई। भाडेकरू सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जर त्याने भाडं भरलं नाही तर घरमालक थेट रेंट ट्रिब्युनल्सकडे जलद कारवाईसाठी जाऊ शकतो। तिसरं महत्त्वाचं म्हणजे कर लाभ। जे घरमालक घराची दुरुस्ती करतात किंवा ऊर्जा कार्यक्षम सुधारणा करतात त्यांना राज्य सरकारच्या योजनांनुसार कर लाभांसाठी प्रोत्साहन मिळू शकतं। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, भाडे करार ऑनलाईन कसा नोंदवायचा? तर आपल्या राज्याच्या मालमत्ता नोंदणी पोर्टलवर जायचं, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पोर्टलला भेट द्या। त्यानंतर दोन्ही पक्षांचे म्हणजे घर मालक आणि भाडेकरू दोघांचे ओळखपत्र अपलोड करा, भाड्याचे तपशील भरा आणि स्वाक्षरी करून करार सबमिट करा। आता हे जे सगळे नियम लागू झालेत याचा कितपत फायदा घरापासून लांब राहणाऱ्या भाड्याने राहणाऱ्या लोकांना होणार आहे? तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि हो, जर तुम्ही तुमचं घर भाड्याने दिलं असेल तर या नियमांचा किती फायदा तुम्हाला होणार आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच अधिक माहितीपूर्ण आणि भन्नाट व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।